राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीवरून मंत्रिमंडळ बैठकीनंतर चर्चा, एसओपी बनवण्याची फडणवीसांची भूमिका, आक्षेप घेण्यासारखं काय, राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका। लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, बारामतीत भाजपच्या होर्डिंगवर शिंदेंचा फोटोच पण अजितदादांचा फोटोच नाही। विधानसभेला 60 जागा लढवण्याची इच्छा, इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य। तर बहुमत मिळाल्यावरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवणार, अजितदादांचं विधान। पंतप्रधान मोदींनी केवळ शिवरायांची नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे, कडेगावातल्या भाषणात राहुल गांधींचा हल्लाबोल। मवियाचं जागा वाटप होण्याआधीच ठाकरे गटाची मुंबईतल्या 36 पैकी 22 शिलेदारांची निश्चिती, संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती, सध्याचे आमदार आणि नव्या चेहऱ्यांना संधी। मातोश्रीमध्ये असूनही उद्धव ठाकरेंनी फिरवली काँग्रेसच्या सांगलीच्या कार्यक्रमाकडे पाठ, मातोश्रीवरच ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, फरार असताना आपटे गोवा इंदूरमध्ये गेल्याचा वकिलांचा दावा। जयदीप आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातनं हालचाली, संजय राऊतांचा आरोप, तर आपटे सरकारचा नातेवाईक असल्याचा जयंत पाटलांचा आरोप, मुख्यमंत्र्यांचाही पलटवार। दिल्लीतील मोठ्या नेत्याच्या आमंत्रणावरून भाजपत जाण्याचा निर्णय, मात्र देवेंद्र फडणवीस गिरीश महाजनांच्या दबावामुळे भाजप प्रवेश जाहीर केला नाही, एकनाथ खडसे यांचा दावा। अजितदादांच्या राष्ट्रवादीत रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे आमने सामने, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत चाकणकरांच्या नावामुळे ठोंबरे संतापल्या। बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वर गोळीबार, जुन्या वादातनं गोळीबार झाल्याची माहिती, 1 जण गंभीर जखमी तर गोळीबार करणारा 1 जण पोलिसांच्या ताब्यात। गणेशोत्सवाला निघालेले कोकणवासीय अजूनही वाहतूक कोंडीत, रायगडमध्ये अनेक वाहनं अडकली, मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचाही फटका। राज्यातील विविध देवस्थानांच्या 275 कोटींच्या विकास आराखड्यांना शिखर समितीची मंजुरी, श्री संत गुलाबराव महाराज तीर्थक्षेत्र विकासाच्या पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटी मंजूर। मुंबईतल्या लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक आनंदले, अंबानी कुटुंबियांकडून 15 कोटी रुपये मूल्य असलेला 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।